श्री स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। इंदिरा एकादशीची व्रतकथा नुसती ऐकल्याने सुद्धा आपल्याला या एकादशी व्रताचे सर्व पुण्य फळ मिळते। युधिष्ठिराच्या आज्ञेवरून भगवान श्रीकृष्ण अश्विन कृष्ण पक्षातील एकादशी व्रत आणि त्याचे परिणाम सांगताना म्हणतात की या एकादशीचे नाव इंदिरा एकादशी आहे, जी पापांचा नाश करते आणि पितरांना अधोगतीपासून मुक्त करते। या व्रताची कथा लक्षपूर्वक ऐका, कारण नुसते श्रवण केल्याने देखील यज्ञासारखेच फळ मिळते। सतयुगातील ही कथा आहे। महिष्मती नावाच्या नगरीत इंद्रसेन नावाचा एक महान राजा होता। धर्माला धरून तो आपल्या प्रजेवर राज्य करीत होता। त्यांना पुत्र, नातवंडे आणि संपत्ती लाभली होती आणि तो भगवान श्री हरींचा परम भक्तही होता। एकदा एक महर्षी आकाशमार्गे राजाच्या दरबारात आले। राजा ताबडतोब हात जोडून महर्षींसमोर उभा राहिला आणि त्यांना आसन आणि अर्घ्य देऊ केले। तेव्हा राजाने महर्षींना त्यांच्या येण्याचे कारण विचारले। मग ते म्हणाले, मी जे बोलणार आहे ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल। एकदा मी यमलोकात गेलो होतो। तेथे मी यमराजाकडून धर्मशील व धर्मराज यांची स्तुती केली। त्याच वेळी यमराजाच्या भेटीत तुमचे वडील, एक महान ज्ञानी आणि धार्मिक आत्मा, त्यांचे एकादशीचे व्रत मोडताना दिसले। मागच्या जन्मात काही अडथळे आल्याने ते यमराजाच्या पाठीशी आहे, हा संदेश त्याने मला द्यायला सांगितला। त्यांनी स्वर्गप्राप्तीसाठी अश्विन कृष्ण इंदिरा एकादशीचे व्रत करण्यास सांगितले। नारदजींचे म्हणणे ऐकून राजाने त्यांना व्रताची पद्धत विचारली आणि अश्विन कृष्ण पक्षातील इंदिरा एकादशीचे व्रत पाळले। राजाने भाऊ आणि दासांसह उपवास केला। तेव्हा आकाशातून फुलांचा वर्षाव झाला आणि राजाचे वडील गरुडावर आरूढ घेऊन यमलोकातून विष्णू लोकात पोहोचले। पुढे एकादशी व्रताच्या प्रभावामुळे राजा इंद्रसेनालाही मृत्यूनंतर स्वर्गप्राप्ती झाली। श्रीकृष्ण म्हणतात, हे युधिष्ठिर, मी तुम्हाला इंदिरा एकादशी व्रताचे महत्त्व सांगितले आहे। फक्त ते वाचून किंवा ऐकल्याने माणसाची पापे नष्ट होतात आणि संसारातील सर्व सुख भोगल्यानंतर तो वैकुंठाची प्राप्ती करतो। तर ही होती इंदिरा एकादशीची कथा। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।